नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। भाजपा के गढ़ नेता विधायक प्रवीण दरेकर ने आज मुंबई पुलिस मुख्यालय में विशेष जांच दल से मुलाकात की और महाविकास अघाड़ी सरकार के समय रची गई कथित साजिश के सबूत सौंपे। उनका आरोप है कि तत्कालीन सरकार ने मौजूदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को झूठे मामले में फंसाने की साजिश रची थी। इसी मामले की जांच के लिए राज्य सरकार ने एसआईटी का गठन किया है। वहीं दरेकर ने इससे पहले नागपुर अधिवेशन में एक पेन ड्राइव पेश की थी जिसमें इस साजिश का स्टिंग ऑपरेशन होने का दावा किया गया था। अब यह जांच किस दिशा में जाती है और इसमें कौन कौन से नए खुलासे होते हैं, यह देखना दिलचस्प होगा। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जे तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता आणि फार मोठं षडयंत्र सरकारच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं रचलं गेलं होतं। या संदर्भात मला तपशीलवार माहिती मिळाली। विविध वाहिन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन झालं, ती माहिती अशा या सगळ्या माहितीच्या अधिकारात सगळी माहिती घेऊन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याच वेळेला उत्तर देताना राज्य सरकारकडून मंत्री महोदयांनी सांगितलं, जी मागणी मी केली होती की लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो, विरोधी पक्ष असतो, परंतु इथे तर सत्ताधारी पक्षातल्याच नगरविकास मंत्र्याला अडकवण्याचा कट आणि विरोधी पक्ष नेते तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना अडकवण्याचा कट त्या ठिकाणी झाला। या संदर्भामध्ये एसआयटीची चौकशी करून समिती नेमून कारवाई करा अशा प्रकारची मी मागणी केली होती। त्या अनुषंगाने राज्य सरकारनं महिनाभरापूर्वीच एसआयटीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला, ज्याचं आश्वासन विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी दिलं गेलं होतं आणि त्या अनुषंगाने जॉइंट सीपी लॉ अँड ऑर्डरचे सत्यनारायण चौधरी, त्याचबरोबर ढवळे नावाचे डीसीपी आणि एक एसीपी आणि काही तत्सम अधिकाऱ्यांची नेमणूक या एसआयटी मध्ये या ठिकाणी झाली आणि आज मला या एसआयटी समिती समोर या विषयाची तपशीलवार माहिती देण्यासाठी किंबहुना माझी स्टेटमेंट घेण्यासाठी या ठिकाणी विशेष तपास पथकानं पाचारण केलं होतं। मी उपलब्ध माहितीच्या आधारे, चॅनलला आलेल्या विविध बातम्यांच्या आधारे, माझ्याकडे असणाऱ्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जेवढी म्हणून माहिती होती ती त्या ठिकाणी समिती समोर मी मांडली आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये, सत्ता कुणाची असो अशा प्रकारे नेत्यांना सत्तेचा दुरुपयोग करून अडकवणं हे मला वाटतं लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणून संविधानाचं, लोकशाहीचं रक्षण करणारे, आदर करणारे आम्ही असल्या कारणानं सदस्य मार्गाने या विषयामध्ये न्याय मागितलाय। सरकारनंही गांभीर्यानं, गृह विभागाने याची दखल घेतलेली आहे। त्या अनुषंगाने नगर पोलीस स्टेशन ठाणे आयुक्तालय या ठिकाणी 742/224 अन्वये गुन्हाही त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे।
आणि सखोल चौकशी करिता या ठिकाणी SIT जी स्थापन झाली त्या SIT हिला सरकारला त्या ठिकाणी अहवाल द्यायचा असल्या कारणानं त्यांना सहकार्य करण्यासाठी आज मी पोलीस आयुक्तालयात गेलो होतो.